अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आज मी तुम्हाला वरणफळं करून दाखवणार आहे. त्याला डाळढोकळी म्हणतात. अजून काय नावं आहेत त्याची ते मला माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तर वरणफळासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. तुरीची डाळ लागणार आहे, त्यात थोडीशी मुगाची डाळ आणि थोडी चण्याची डाळ, अशा 3 डाळी मिक्स करायच्या आहेत, म्हणजे वरण अगदी छान शिजेल. त्यात घालायला दाणे, थोडेसे बदाम, इथे काजू मनुका लागणार आहेत. फोडणीसाठी आपल्याला मोहरी, जिरं आणि थोडीशी आमटी करणार. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चिंचेचं कोळ लागेल. आणि फोडणी करताना आपल्याला कांदा, लसूण, हिरवी मिरची, थोडे आलं बारीक चिरलेले आहे ते, कढीपत्ता आणि टोमॅटो, आणि वरनं घालायला कोथिंबीर, मीठ, थोडा हिंग लागणार आहे. आणि यात आपल्याला थोडंसं लाल तिखट लागेल आणि थोडा गोडा मसाला लागणार आहे, हळद लागणार आहे. आणि डाळढोकळी म्हटल्यानंतर त्याच्या पोळ्या ह्या आल्याच, त्यामुळे पोळ्यांसाठी आपल्याला पोळी म्हणजे लाटून त्याचे शंकरपाळीसारखे तुकडे करून आपण त्याच्यामध्ये घालतो वरणफळामध्ये. तर त्यासाठी आपल्याला पीठ मळावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी कणिक घेतलेली आहे. तर चला आपण सुरू करूया. सर्वप्रथम मी डाळ शिजायला लावते, कुकर लावते, म्हणजे आपण डाळ आधी शिजून घेऊया आणि मग नंतर पुढची तयारी करूया. आता आपण कुकर होते, शिट्ट्या होतील, तो पण आपण आता पीठ मळून घेऊया. तर आपल्याला पीठ मळून घेते. त्या पिठामध्ये आपल्याला मीठ लागणार आहे घालायला. मीठ घालूया. हळद घालायची, थोडंसं लाल तिखट लागेल, आणि त्यात आपल्याला ओवा घालायचा आहे. थोडा ओवा घातला की कसं जरा तुरीची डाळ कधी कधी गॅसेस होतात, बागते म्हणून, त्यामुळे मग ओवा टाकला की काही त्रास होत नाही पचायला. डाळढोकळी हलकी म्हणजे पचते चांगली. ओवा असा जरा क्रश करून घातला की वास छान लागतो. आपण आता मळून घेऊया. पीठ आपण जसं पोळ्यांचं कणिक मळतो त्या पद्धतीनेच मळायचं आहे. फार अगदी सैल नाही करायचं, थोडंसं घट्टच असलेलं बरं. पोळ्यांना आपण जरा सैल करतो, पण हे थोडं घट्ट ठेवायचं आहे, कारण आपण उकळी ते आमटीमध्ये आपण ते पोळ्या घालणार आहोत, त्यामुळे ते जरा थोडंसं घट्ट असलं की आपण त्याचे जे काप घालणार ते त्या पाण्यामध्ये म्हणजे विरघळून नको जायला, व्यवस्थित राहायला हवेत, म्हणून त्याला थोडंसं घट्ट मळायचं. आपली कणिक अशा पद्धतीने मळून घ्यायची. थोडासा त्याला तेलाचा हात लावायचा. ही आपली झाली कणिक मळून, इथं बाजूला ठेवून द्यायची. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण आता कुकर उघडूया. आपले इथे दाणे शिजलेत. दाणे आणि त्यात बदाम टाकले होते ते शिजून निघालेले. वरणे रेडी झालेले आहे. आता आपण त्याला फोडणी आहे. आपल्याला आमटी करायची आहे, तर आपल्याला तेल लागेल.
तेल आपलं गरम झालं की आपण त्यात मोहरी घालणार आहोत. आपली मोहरी तडतडली की मग आपण थोडासा त्याच्यात हिंग घालणार आहोत. जिरं घालायचं आहे आणि लसूण, हिरव्या मिरच्या, आलं घालायचं आहे. चिरलाय तो घालणार आहोत. थोडा कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित. आणि कांदा परतताना ना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे तो लवकर परतला जातो. पटकन त्याला मऊ पडतो, म्हणजे पटकन, म्हणून कधी मीठ घालावं म्हणजे लवकर होतं, जळत पण नाही कांदा. म्हणजे कढीपत्ता घालायचा आहे. कांदा आपला होत आला व्यवस्थित. आता आपण हा चिरलेला टोमॅटो घालतोय. दोन मिनिटांसाठी हा जरा मऊ पडेल असा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे तो असा मऊ झाला पाहिजे. आता कच्चा आहे हा. आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजतोय तोपर्यंत आपण इथे पाणी जरा गरम करून घेणार आहोत. आणि जरा गरम पाणी घालायचं, म्हणजे छान त्याला रंग पण छान येईल. मसाला आपण जो काही घालणार आहोत त्याचा रंग येतो छान. आपण मसाला घालूया. हळद घालायची आहे. तिखट घालायचं आहे. थोडं काश्मीरी मिरची पावडर पण मी घालते. थोडी काश्मीरी मिरची पावडरने रंग व्यवस्थित येतो, छान येतो, म्हणून घालायचं. ती खरी तिखट नसते, फक्त रंगासाठी त्याचा वापर केला जातो. हा गोडा मसाला घालणार आहे. आता आपलं इथे पाणी गरम झालेलं आहे, तर आपण थोडं गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घालते. पाणी थोडं जास्त घालायचं, म्हणजे पातळच असलं पाहिजे हे, कारण आपण त्याच्यात पोळ्या लाटून घालणार आहोत. पातळ असलं की मग कसं त्या पोळ्या आपल्या कच्च्या असतात, त्या शिजेपर्यंत त्याला दाटपणा येतो चांगला. काय हे शिजलेले आपले दाणे आणि बदाम हे टाकते. पुन्हा काजू बेदाणे पण घालते. काजू बेदाणे बदाम दाणे हे अशासाठी घालायचे की छान लागतात, म्हणजे दाताखाली आले की, म्हणून मी जरा आवडीने टाकते. आमच्याकडे सगळ्यांना आवडतात ते घातलं की. तसं कुणाला दात नसतील, जर चावायचा त्रास होत असेल तर तुम्ही बेदाणे काजू बदाम तुम्ही स्किप केले तरी चालेल, नाही घातले तरी चालतील. तसं काही नाही, आवडीनुसार आपल्याला आवडतं म्हणून आपल्या दाताखाली येतात, छान लागतं खायला, म्हणून मी घालते. ही डाळ बघा कशी छान शिजली आहे. आपण यात मुगाची डाळ घातली आहे, चण्याची डाळ घातली आणि तुरीची डाळ घातली, त्यामुळे अशी छान शिजून आली आहे ताई. आता ही आपल्याला थोडी बाजूला ठेवायची. आपण आता पोळ्या लाटून घेणार आहोत. ह्याला जरा उकळी येते तोपर्यंत आपण पोळ्या लाटून घेऊया आणि त्याचे काप काढून घेऊया. मग ते उकळी आल्यावर ते सोडायचे आणि मग शेवटी आपल्याला हे वरण घालायचं आहे शिजत. आता हा आपला असा गोळा मळून झाला आहे. ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला 3 गोळे तयार करायचे. असे 3 गोळे तयार करायचे
आणि मग मोठी पोळी चांगली लाटायची याची. पोळी फार पातळ पण नाही करायची आणि फार अगदी जाड पण नाही ठेवायची. मध्यमच पोळी लाटायची. थोडा तेलाचा हात लावायचा आणि ती पोळी लाटायला घ्यायची. इतपत अशी जाड छान पोळी झाली पाहिजे व्यवस्थित. आणि आता ह्याला आपण कापायचं आहे. कापताना तुम्ही कुठलेही आकार द्या. शंकरपाळीचा द्या, चौकोनी करा, कसंही करा, कारण ती काय आमटीतच घातली जाणार आहे. चौकोनी केले की छान दिसतं जरा दिसायला. म्हणून मी आपले चौकोनी करते. शंकरपाळ्यासुद्धा छान दिसतात दिसताना. या शंकरपाळ्याचा आकार आहे हा. जरी असा गोळा जरी झाला तरी हरकत नाही, कारण ते आपण उकळत्या पाण्यात टाकल्यावरती ते आपोआप सुटतात. चिकटून काही राहत नाहीत ते, त्यामुळे त्याची काही काळजी नसावी. ते अशी घ्यायची याच्यावर गोळा हा, आणि आपल्याला हा त्या उकळत्या पाण्यात घालायचा आहे. आता हे उकळतं आहे तोपर्यंत आपण दुसरी पोळी करून घेऊया. आता ही आपली शेवटची पोळी तिसरा गोळाही लाटून झाला आहे. तोही आपण आता त्या उकळत्या पाण्यात सोडणार आहोत. आता हा पाण्यात घातल्यावर आपण थोडंसं असं पळीने हलवलं ना की ते चिकटलेलं असतं पीठ, ते व्यवस्थित सुटायला लागतं. हे बघा सगळं छान सुटतं, असं काही नाही की ते चिपकून राहतंय. व्यवस्थित सुटलेत बघा. आता त्याला असं उकळी आली आहे तर आपण याच्यामध्ये हे वरण घालणार आहोत. थोडासा आंबटपणासाठी आपल्याला इथे चिंचेचं कोळ टाकायचं आहे. हा थोडा आंबटपणा येतो, आणि मग थोडंसं आंबट अगदी लागायला नको म्हणून थोडासा अगदी चवी पुरेसा गूळ घालायचा आहे. अगदी गोड करायचं नाही आहे, पण एक थोडंसं त्याला टेस्ट वाढते याच्याने गूळ घातल्यावर. आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. थोडी कोथिंबीर चिरून घेते, ती वरनं आपल्याला सर्व करायला लागेल. तर इथे आता आपली अशी डाळ ढोकळी झालेली आहे ही बघा. रेडी. वरणफळं रेडी. छान झालं आहे, मस्त झालं आहे. बघा तुम्ही करून बघा कसं वाटतंय. तुम्हाला पण आवडेल नक्कीच. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करा. आता मी तुम्हाला दाखवते कसं वरणफळं झालं आहे ते. ह्याच्यावर आपण आता कोथिंबीर घालणार आहोत. हे माझं वरणफळं तयार आहे. साधारण 6 ते 7 माणसांना पोटभर होईल. झालं रेडी. बघा तुम्ही टेस्ट करून, आणि माझा व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. कसा वाटला ते मला नक्की सांगा. बाय.